ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा ज्यांना अभ्यास आहे, कारण अनेक वर्ष किंवा अनेक टर्म ते महापालिकेत राहिले। राजू वैद्य जे आधी महाविकास आघाडीत म्हणजे उबाटाकडे होते आणि आता ते भाजपमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा जो प्रभाग आहे 27, त्यांचा एक प्रभाग 27 आणि शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळे यांचा प्रभाग 22 या प्रभागाहून सध्या युती अटकलेली आहे आणि या संदर्भात चंद्रकांत बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यामध्ये चर्चाही झाली। आता आपण या संदर्भात आपल्याला राजू वैद्य खरं तर या ठिकाणची परिस्थिती सांगणार आहेत, कारण त्यांना या प्रभागाची खडानखडा माहिती आहे। बहु परिस्थिती अशी आहे की भाजपला वाटतं हे दोन्ही प्रभाग आमच्याकडे असावे, शिवसेनेला वाटतं आमच्याकडे असावेत। काय होईल याच्यात नेमकं काय तोडगा कसा काढणार आहेत तुम्हाला, कारण या वार्डाचा अभ्यास आहे, काय केलं पाहिजे? सुदैवाने काय आहे, 27 नंबर प्रभाग असो किंवा 22 नंबर प्रभाग असो, हा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या मतदारांचा बालेकिल्ला आहे। त्यामुळं स्वाभाविकच आहे, शिवसेना असो किंवा भारतीय जनता पक्ष असो, या दोन्ही पक्षाचं या ठिकाणी सारखंच प्राबल्य आहे। त्यामुळे प्रत्येकाला हा प्रभाग आपल्याला मिळावा, लढायला अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे। परंतु शेवटी असं आहे की युती करत असताना थोडं धरावं लागतं, थोडं सोडावं लागतं, 2 पावलं पुढे जायला लागतं, 2 पावलं मागे यायला लागतं। कोणीही हट्ट करून किंवा सगळंच मी लढेल असं म्हणून युती होत नसते। त्यामुळं थोडंसं पुढं मागे करून नेते काही ना काही तोडगा काढतील असं अपेक्षित आहे। परंतु गेल्या 4-5 बैठका झाल्या, खास करून या प्रभागासंदर्भात तशा 8 बैठका झाल्या युतीच्या, परंतु 4 बैठका याच विषयावर चालू आहेत की या 2 प्रभागाचं काय करायचं? नाही, आता हे तुम्ही मला सांगतायत बैठकांमध्ये काय होतं आहे किंवा बैठकांमध्ये काय चर्चा चालली आहे, हे तुमच्याकडून मला कळतं आहे। मी त्या सगळ्या प्रोसेसचा भाग नाही आहे। याच्यामध्ये आमचे वरिष्ठ नेते बोलत आहेत, चर्चा करत आहेत आणि मला खात्री आहे की निश्चितपणे तोडगा निघेल। परंतु असं झालं, समजा युती फिसकटली तर या ठिकाणी 22 आणि 27मध्ये तुम्ही भाजपच्या इकडच्या 4 आणि तिकडच्या 4 अशा 8 जागा निघू शकतात? नाही, युती फिसकटली तर मग नंतरचा प्रश्न वेगळा आहे। मग प्रत्येकजण आपली ताकद लावणार। आम्ही तर निश्चितपणे प्रयत्न हाच करणार की 8च्या 8 जागा आमच्या आल्या पाहिजेत आणि आम्हाला खात्री आहे की अतुलजी सावे साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर कराड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 8 जागा काढू शकू असा आम्हाला विश्वास आहे। या संदर्भात तुम्ही नेत्यांशी बोलला आहात का की काय केलं पाहिजे? 27 किंवा तो 22 प्रभाग आहे? नाही, मी नेत्यांशी बोललो नाही अशासाठी की नेते या सगळ्या प्रक्रियेमध्ये व्यस्त आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना त्रास देण्यात काही गरज नाही। ज्यावेळेस निर्णय होईल ते सगळ्या कार्यकर्त्यांना सांगणारच आहेत। तुम्ही ज्या प्रभागातून निवडणूक लढवणार आहात सध्या त्याच प्रभागात बसलेला आहात, संपर्क चालू आहे, दौरे चालू आहेत, चर्चा चालू आहे? नाही, संपर्क तर पूर्ण शहरभर, मी तुम्हाला माहीत आहे मागे पण मी ज्या पक्षात होतो तिथे महानगर प्रमुख होते, त्यामुळे शहरभर संपर्क माझा आहे आणि निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे सगळीकडे जाऊन सगळ्या कार्यकर्त्यांचं, नागरिकांच्या भेटीगाठी घेणं हे काम नेहमीचंच आहे, ते चालू आहे। या संदर्भात दोन्ही पक्षात एकत्र बसणार आहेत, काय तोडगा निघाला पाहिजे असं मला? तोडगा काय काढला पाहिजे? तोडगा काढायचा असेल तर नेत्यांनी दोन्ही पक्षाच्या संयमांची भूमिका घेतली, थोडंसं एकमेकाला समजून घेतलं तर निश्चितपणे तोडगा निघेल, मला खात्री आहे। परंतु एखाद्या पक्षाने जर हट्टच धरला की पूर्णच मला पाहिजे तर ते मला वाटतं थोडं अडचणीचं होईल। नक्कीच होते राजू वैद्य यांना खरं तर सगळं अभ्यास या ठिकाणचा आहे, परंतु 22 आणि 27 असे हॉट प्रभाग झालेले आहेत, ज्या ठिकाणी राजू वैद्य पण आहेत आणि राजेंद्र जंजाळे जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। त्या विषयावर आज शिवसेना आणि भाजपा बैठक घेणार आहे आणि या प्रभागाचा तोडगा निघाला तर युतीची दारं खुली होतील किंवा युतीचा निर्णय फायनल होईल। कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।